महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। प्रायोजक आहेत ऑफकी स्टुडिओज, म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ आंबीदुमाला, ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग, म्युझिक कंपोजिशन, रेकॉर्डिंग, बॅकग्राऊंड म्युझिक, मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस। आता आपला पठार भागात संपर्क 95 65 48 75। संगमनेर तालुक्यातील पठार भागातील डोळासणी गावचे सुपुत्र तथा अकोले पोलीस स्टेशन येथे पोलीस हेड कॉन्स्टेबल पदावर पोलीस दलात कार्यरत असलेले स्वर्गीय किशोर लक्ष्मण तळपे यांचे रविवार दिनांक 29 जून रोजी अकोले पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदार म्हणून कर्तव्य बजावत असताना त्यांना दुपारी 4:30 सुमारास हृदयविकाराचा तीव्र धक्का आला। यावेळी अकोले पोलीस ठाण्यात कर्तव्यावर रुजू असलेले इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना तात्काळ अकोले शहरातील भांडकोळी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वी मयत घोषित केले। सोमवार दिनांक 30 जून रोजी त्यांच्यावर मातृभूमी असलेल्या डोळसणे गावात पोलीस दलाकडून मानवंदना देत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर तळपे हे अकोले पोलीस स्टेशन येथे कार्यरत असताना ब्राह्मणोना बीटची जबाबदारी ते पार पडत होते। अत्यंत मितभाषी स्वभावाचे असलेले किशोर तळपे यांनी कर्तव्य बजावत असताना चोरी, दरोडे, अत्याचार, खून यासारख्या गंभीर गुन्ह्यांचा तपास जलद गतीने करत पीडितांना न्याय देण्याची भूमिका प्रामाणिकपणे पार पाडत असताना कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे काम त्यांनी काटेकोरपणे निभावले आहे। भाऊबंदकीचे वाद, शेतीचे वाद त्यांनी समंजसपणे पोलीस स्टेशनला मिटवलेत। ब्राह्मणवाडा बीटची जबाबदारी सांभाळत असताना त्यांनी नागरिकांशी जिव्हाळ्याचे संबंध जोडले गेले होते, परंतु रविवारी ते अकोले पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार म्हणून जबाबदारी पार पाडत असताना त्यांचे दुपारी 4:30 सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले। Today, Ragard, Salame, Shus, Ragard, Bazup, Shus. खड़े बरपुशन 1 लाख भर पेश कर, भर वीर भर पेश कर, भर वीर भर
पेश कर फायर गड खाली कर जगड बाजू चल जगड अंतिम की सलामी देगा सलामी चल एक बाजू चल उठाव खाली घे स्वर्गीय पोलीस कॉन्स्टेबल किशोर तळपे यांचे वडील स्वर्गीय लक्ष्मण तळपे हे देखील पोलीस दलात कार्यरत होते. त्यांच्या आकस्मिक निधनानंतर स्वर्गीय किशोर तळपे यांची देखील पोलीस दलात नियुक्ती करण्यात आली होती. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून त्यांनी आपले कुटुंब सांभाळत असताना पोलीस दलातील आपले कर्तव्य देखील त्यांनी आज ताग्यात निष्कलंक पद्धतीने पार पाडले. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी शकुंतला तळपे व मुलगा अभिजित तळपे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने त्यांच्या परिवारासह डोळासणे गावावर शोककळा पसरली असून पोलीस दलात त्यांची उणीव भासत आहे. तर पोलीस दलात देखील दुःख व्यक्त केलं जात आहे. सोमवारी सकाळी 10 वाजता डोळासणे गावात त्यांच्यावर शासकीय इतमात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनवणे, अकोले पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे सह अकोले पोलीस कर्मचारी, घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत थोरात व सह घारगाव पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थितीत पोलीस दलाने स्वर्गीय किशोर तळपे यांना मानवंदना देत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. तर समाजसेवक भगवान दादा काळे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असताना त्यांच्या कार्याचा गौरव केलाय. यावेळी डोळासणे गावासह ब्राह्मणवाडा, बेलापूर, घारगाव, कर्जुले पठार, बोटा, साकूर, वरुडी पठार, सावरगाव खुले पठार भागातील विविध गावातील ग्रामस्थ, नातेवाईक, मित्रपरिवार उपस्थित होते. काल किशोर भाऊ तळपे हे आपल्या सर्वांना सोडून गेले. खऱ्या अर्थाने आमच्या नातेवाईक आणि सर्व मित्रपरिवारामध्ये एक अतिशय गोड व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या जाण्यानं त्यांचा परिवार असेल, सर्व आमचे नातेवाईक असतील, सर्व मित्रपरिवार खऱ्या अर्थाने दुःखाच्या सागरामध्ये बुडाला. त्यांच्या जाण्यानं बांबळीवाडी, डोळासणे आणि संपूर्ण पठार भाग, संगमेश्वर तालुका असेल, अकोला तालुका असेल, खऱ्या अर्थाने साहेबांचं खूप एक गोड व्यक्तिमत्व, आम्हाला कायम प्रेम देणारं
एक गोडी व्यक्तिमत्व आमच्यातून हरपलं ते दुःख खूप मोठे ते असं मला वाटतं. आज त्यांच्या सावरण्याचा विधी सायंकाळी 5 वाजता होईल आणि दसक्रिया विधी मंगळवार दिनांक 8/7/2025 रोजी ह्याच ठिकाणी डोळसने ह्या ठिकाणी होईल. तरी सर्व नातेवाईक आप्तेष्ट मित्रपरिवार सर्वांना सांगायचे आणि यानंतर डोळसने गावचे सुपुत्र तथा अकोले येथे कार्यरत असलेले किशोर तळपे दादा, कैलासवासी किशोर तळपे दादा यांचं काल आकस्मिक असं निधन झालेलं आहे. खरं तर त्यांच्या निधनानं त्यांच्या परिवाराला जेवढं दुःख झालं आहे तेवढंच दुःख खरं तर त्यांचे सहकर्मचारी गोरेदादा असतील, पांडेदादा असतील किंवा आमचे बोरसे साहेब असतील, सर्वच त्यांच्या मित्रपरिवाराला देखील अतिव असं दुःख झालं आहे. त्याचप्रमाणे ब्राह्मणवाडा बीटचे अंमलदार ते होते. त्याही ठिकाणी त्यांचे अतिशय प्रेमाचे आणि सलोख्याचे संबंध असल्या कारणामुळं आमच्यासारखे असंख्य मित्र त्यांनी आपलं काम करत असताना त्या ठिकाणी जोडले होते. त्यांचे कार्य करण्याची पद्धती, काम करण्याची पद्धती इतकी सुंदर होती. त्यामुळं खरं तर तळपेदादा हे आम्हाला सर्वांना आमच्या घरातले अगदी भावासारखे वाटायचे. असोत नियतीच्या पुढं कोणाचं काही चालत नाही. दादांचं या ठिकाणी काल अतिशय हृदयद्रावक आणि आकस्मिक असं निधन झालं. ती घटना ऐकून खरं तर सर्वांना अतिशय मोठा दुःखाचा डोंगर प्रत्येकावर कोसळलेला, त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. या दुःखातून सावरण्यासाठी ईश्वर या कुटुंबाला शक्ती देवो. त्याचप्रमाणे या ठिकाणी अजून एक गोष्ट मला मनापासून सांगावीशी वाटते की या ठिकाणी दादांचं जाणं हे निधन नसून हे आपल्या मातीसाठी, आपल्या भारत मातेसाठी शहीद झाले असं म्हणायला आपल्याला वावगं वाटणार नाही. कारण शहीद होण्यासाठी फक्त छातीवरती गोळीच घ्यावी लागते असं मला वाटत नाही. तर या असंख्य कुटुंबांचं दुःख क्षालन करत असताना चोऱ्या, डकेत्या, इतर भांडणं, तंटे हे सोडत असताना रात्रीच्या 12-12, 1-1, 2-2, 3-3, 4-4 वाजता ज्यावेळेस पोलीस लोकांना आपण फोन करतो आणि रात्रीच्या झोपेतून उठून ते आपल्या अडचणी सोडवण्यासाठी, माझं बेलापूर गाव अकोल्यापासून 50 किलोमीटर आहे, परंतु मला आठवतंय मी कित्येक वेळा रात्रीच्या 3-3, 4 वाजता फोन केल्याच्या नंतर ही गाडी घेऊन रात्रीच्या 4 वाजता त्या ठिकाणी येऊन रात्री ते डोंगर पछाडलेत हे केलेलं आहे. असं खरं तर पोलीस प्रशासनाला इतका त्रास असतो, इतका मोठा त्रास असतो की रात्रीची झोप नाही की काही नाही, त्या ड्युट्या कशा लागतात, त्यांचे इतकं भयंकर त्यांचं जीवन असताना खरं तर दादांचं या त्रासात, या हृदयाने त्यांची साथ सोडली. आपल्या सर्वांचा त्रास सहन करत असताना, आपल्या सर्वांची सेवा करताना त्यांच्या हृदयाने साथ सोडली. खरं तर ह्या वीर जवानांना आपण या ठिकाणी 2 घोषणा देऊन या ठिकाणी श्रद्धांजली देऊया. मी माझ्या काळे परिवाराच्या वतीनं, महाराष्ट्र शाही न्यूज परिवाराच्या वतीनं, माझ्या बेलापूर ग्रामपंचायतच्या वतीनं व ब्राह्मणवाडा गणाच्या वतीनं दादांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि या ठिकाणी आपण 2 घोषणा देऊया. भारत माता की जय, भारत माता की जय, वीर जवान अमर रहे, वीर जवान अमर रहे. धन्यवाद. यानंतर त्यांना मृत्यू आलेला आहे. तर त्यांचं जे काम होतं, आता जेव्हापासून मी इथे आलेलो आहे तेव्हापासून अतिशय सगळ्यांशी सुसंवाद साधणारे, सर्व जे आपले अंमलदार आहेत त्यांच्याबरोबर चांगले संबंध असणारे, तसेच ते त्यांची बीटमधली गावं आहेत, त्या गावांमध्ये नेहमीच त्यांचं जे काही गावकऱ्यांची भांडणं असतील ते पहिले त्यांनी सोडवायचा प्रयत्न त्यांच्या लेवलला केलेला आहे. त्यांच्या लेवलला झालं नाही तरच ते पोलीस स्टेशनपर्यंत ती भांडणं येत होती. अशा प्रकारे सर्व तळागाळातल्या लोकांशी त्यांचा संपर्क होता. त्यामुळे कालपासून नागरिकांचा ओघ, काल संध्याकाळपासून ते हॉस्पिटलमध्ये आहेत, तसे तिथेसुद्धा बरेचसे त्यांचे मित्रमंडळी इथे आलेले आहे. हेच त्यांच्या चांगल्या कामाची पावती देत आहेत. असे तळपेदादा आपल्याला सोडून गेले, त्याचं सगळ्यांचं दुःख आपल्याला आहेच. तसेच त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सर्व पोलीस परिवार तसेच ग्रामस्थ आम्ही सर्व सहभागी आहोत. भविष्यात त्यांना कुठल्याही प्रकारे काही अडचण असेल, त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीमागे पोलीस दल हे भक्कमपणे उभे राहील. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.